नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला शेतकरी मित्र धनंजय राऊत. मित्रांनो, मी वेगवेगळे व्हिडिओ चंदनाच्या बाबतीमध्ये बनवत असतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मेन जो आहे आपला चंदन हा विषय आहे. चंदन लागवड करणे, चंदनाचं संगोपन करणं आणि चंदनाची मार्केटिंग याविषयी मित्रांनो आपण व्हिडिओ करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्यावरच एक इंटरेस्टिंग विषयामध्ये बनवलेला आहे, की मित्रांनो चंदनाची जी छाटणी करतात शेतकरी खालून वरपर्यंत, ज्या फांद्या काढतात, ब्रँचेस आलेल्या वेगवेगळे फुटवे काढतात. ते फाटवे जे जे फुटवे असतात ते जर वेळेअभावी किंवा चुकीच्या मार्गदर्शनामध्ये जर कट केले किंवा अज्ञानापोटी जर कट केले तर ते कसं नुकसान होऊ शकतं यासाठी हा व्हिडिओ आजचा बनवता मित्रांनो. दुसरी एक मला आज आवर्जून आपल्याला गोष्ट सांगायची आहे मित्रांनो. मित्रांनो, मी जो हे व्हिडिओ बनवतो ते लाईक, शेअर किंवा कमेंटसाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी बनवत नाहीये मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की बघत जावा, चांगला वाटला तर दुसऱ्यांना पाठवत जावा. पण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करावं, कमेंट करावं किंवा शेअर करावं किंवा चॅनलला सबस्क्राईब करावं याच्यासाठी अजिबात मित्रांनो हे व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर पुढे हे करा किंवा हे मी व्हिडिओ बनवतो त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना हे गरजेचं आहे किंवा त्या शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी हे आपण बनवत असतो मित्रांनो. मी आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो व्हिडिओ मी याच्या अगोदर एक बनवला होता साधारणतः 1-2 वर्षापूर्वी, की छाटणी कशी करावी आणि किती अंतरावर करावी मित्रांनो. पण त्याचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली जे माझी जी लिंक आहे YouTube चॅनलवरची, त्याच्यामध्ये मी त्या जुन्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यावर जाऊन तो जुना व्हिडिओ आपण पाहू शकता, की कशा प्रकारची छाटणी आपण करतो आपण किंवा केली पाहिजे मित्रांनो. तर चला आज जे छाटणी गरजेपेक्षा जास्त केल्यावर कसं नुकसान होतं ते मी प्रत्यक्षात आज आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, हे जे झाड दिसतंय आपल्या समोर, या झाडाचं वय साधारणतः 4.5 ते 5 वर्षाचं वय आहे मित्रांनो. या झाडांचा जो फांदा तुटला आहे, हे वाऱ्यामुळं किंवा पावसामुळं किंवा पावसाचं जेव्हा जास्त प्रमाण होतं. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की चंदनाची जी पानं असतात, ते पावसाचं पडणारं पाणी आहे, त्या पाण्याला धरून ठेवतात आणि मग झाडाचं वजन वाढतं आणि त्यानंतर फांद्या मिळतात. आता ह्या झाडाकडे जर बघायला गेलं तर ह्याची छाटणी बघा कशा पद्धतीने केलेली आहे. तुम्ही खालून दाखवू शकता ह्याला, की कशा पद्धतीने ह्याला छाटत नेलेलं आहे. ही जी बाग आहे या बागेमध्ये किती चुकीच्या पद्धतीची ही छाटणी झालेली आहे आणि इथं नेमकं हे जे 3-4 फुटवे होते याचे, या 3-4 फुटव्यामध्ये नेऊन याला ठेवलेलं आहे. आता हे इकडं तुम्हाला दिसत असेल, ह्या पद्धतीने हे कसं दाखवलेलं आहे ते. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे आपण जे काय म्हणतो, की बाबा जेव्हा तुमचं झाडाचं वय 3 वर्षाचं होतं, तेव्हा 3 वर्षापासून हे झाड खालून एक 2 ते 3 फुटापर्यंत ह्याची छाटणी करायला पाहिजे. पण ह्या झाडाची उंची, वाढ आणि ग्रोथ याप्रमाणे याची कटिंग करायला पाहिजे होती. पण चुकून शेतकऱ्याकडून हे छाटणी जास्त करण्यात आलेली होती. हे बघा ह्याच्यापेक्षा किती मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान आहे. हे नुकसान आपल्याला टाळण्यासाठी मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते. मी बऱ्याच व्हिडिओमधून मी नेहमी सांगत येतोय आपल्याला सगळ्यांना, की चंदनाला लागवड करणं आणि चंदनामधून करोडो रुपये कमवणं हा इतका सोपा विषय नाहीये. हे बघा, हे किती मोठी फांदी आहे ह्या चंदनाच्या झाडाची, ही तुटून पडलेली आहे. हे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकरी मित्रांनो. हे पाहण्यासाठी बघा, हे किती अघोऱ्या पद्धतीने ह्या चंदनाच्या बुडाची जाडी अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे. कमी जाडी असताना हे मोठ्या प्रमाणामध्ये याची वरती म्हणजे हाईटला जास्तपर्यंत ह्याची छाटणी नेण्यात आलेली आहे मित्रांनो. तर छाटणी करताना काळजी घ्यायची आहे मित्रांनो. हे उंचीच्या मानानं बघा, ह्याच्या बाजूला इतके झाडं आहेत, हे किती डेन्स पद्धतीनं दिसतंय. तरी सुद्धा हे हे फांदी तुटली. फांदी का तुटली याचं कारण केवळ केवळ हेच आहे, की ह्याची छाटणी खालून वरपर्यंत जास्त प्रमाणामध्ये नेली. छाटणी झाडाच्या बुंध्याच्या आकारानुसार किंवा त्याच्या वयानुसार छाटणी करायला पाहिजे होती. शेतकऱ्यांची छाटणी वरपर्यंत झाली, त्यामुळे हे नुकसान झालंय. हे नुकसान आपल्याला टाळता आलं असतं मित्रांनो. आता बघा, हे याच्यासोबतच मी दुसरं झाड दाखवतोय आपल्याला. या झाडाला पण फांद्या आहेत. खूप फांद्या आहेत ह्या झाडाला. पण ह्या झाडाला खालीपासून कुठपर्यंत नेलं, इथे एक फांदी सोडली आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो. त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, की झाडाला फांद्या किती ठेवावा किंवा दुभाजक किती व्हावे.
किंवा त्याचे जे फुटवे असतात किती ठेवावे. जर फुटवे जर जास्त राहिले तर त्याच्या गाभ्यामध्ये किंवा त्याच्या हाडवूडमध्ये जे होणाऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात का, त्याच्यावरती सविस्तर आपण चर्चा करूया. पण सध्याचा जो विषय आहे त्याच्याशी निगडीत मी बोलतोय. याला बघा, हे खालून साधारणतः एक 1.25 ते 1.5 फूट अंतरावरती एक बुंदा ठेवलेला आहे. याच्यानंतर पुढे बघा, हे इकडे दुभाजक झालेले आहेत आणखी. याच्या समोरच झाड आहे, गर चांगली आहे, जाडी चांगली आहे. झाडाची हाईटच्या प्रमाणे जरी बघायला गेलात आपण तर एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित ह्या झाडाचं राहिलेलं आहे. आता त्या झाडाचा बुंदा लहान होता आणि हाईट जास्त गेलेली होती, त्यामुळे त्या झाडांचं नुकसान झालं मित्रांनो. तर असे अनेक झाडं आहेत ज्या झाडांमध्ये आपल्याला नुकसान टाळता येईल किंवा ह्याची काळजी घेता येईल मित्रांनो. हे मुद्दाम याच्यासाठी सांगतोय कारण असं जर नुकसान झालं, आता ह्या झाडाला 5वं वर्ष सुरू होते आणि हे जर एवढ्या मोठ्या वयाच्या झाडांमध्ये जर हे नुकसान झालं तर त्या फांदीमध्ये काय होणार, ज्या मेन फांदीमधून फांदी तुटलेली आहे त्याच्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी असेल किंवा रोगराई असेल, कीड असेल, त्याच्यामध्ये होऊन जे हार्डवूड आहे ते हार्डवूड आपलं डॅमेज करायला कारणीभूत ह्या गोष्टी होतात. त्यामुळे मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंही किंवा आणखी तुम्हाला सविस्तर हवं असेल तर परत एक वेगळा व्हिडिओ करेन. पण झाडाची जी छाटणी आहे ते त्याच्या वयानुसार आणि गरजेनुसार करावी. त्या झाडामध्ये परत एक विषय मला मगाशी राहून गेला बोलत बोलत. या झाडामध्ये फार अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे, तुम्ही इकडून दाखवा याला, इकडून या तुम्ही. या झाडामध्ये आता हा जो भाग आहे ना, याच्यामध्ये जर बारकाईनं तुम्ही थोडं झूम करून दाखवू शकता का ह्याला, इकडून या तुम्ही, असं इकडून या. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हे हार्डवूड बनण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि आता हा फांता तुटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये खूप मेंटेनन्स करावं लागेल आपल्याला. याची जो ह्याचा फांता आहे व्यवस्थित कट करून याच्यामध्ये मेन भरावं लागेल, वॅक्स भरावं लागेल, याच्यामध्ये पाणी जाणार नाही, पावसाची काळजी घ्यावी लागेल किंवा रोग नाही. हे बघा इकडं, हे तुम्हाला बारीक दाखवता येईल का? हे बघा, ह्याच्यामध्ये बारीक किडे सगळे बसलेत. हे बघा, हे बघा, हे दिसतात किडे, हे बघा, हे किडे बसलेत. तर हे असं नुकसान होऊ शकतं मित्रांनो. तर त्या नुकसानाला टाळण्यासाठी आपण जे छाटणी करताय तर छाटणीचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला कळत असेल किंवा समजत असेल तर तुम्ही करा किंवा आमच्याकडून मार्गदर्शन घ्या किंवा आणि कुठूनही मार्गदर्शन घ्या. पण त्याच्या वयानुसार त्याच्या छाटणीचं नियोजन करा, नाहीतर नक्कीच तुमचं नुकसान होईल. करोडोची शेती म्हणताय, करोडो रुपये मिळायचे स्वप्न बघताय, तर त्या पद्धतीने नियोजन करावे. नाही तर करोडोची शेती तुम्हाला शून्यामध्ये सुद्धा घेऊन जाईल. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. लवकरच आपण नव्या व्हिडिओ सोबत मिळू. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.